जे आम्ही घेतले मेहनत आमची तशीच आहे, पण थोडं म्हणजे इथे थोडं वाहून गेलं आमचं, आणि हा इथे थोडं वाहून गेलं आहे, आणि तो तिकडचा एक मोठा मोर्चा व्हावला आहे. बाकी थोडंसं फक्त उडालं आहे, बाकी आमचं बांधणं ओके आहे, म्हणजे आम्ही येऊ शकतो इथे माशांना. बघा. नमस्कार मंडळी, मी सतीश लोंढे, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज तारीख आहे 12 नोव्हेंबर, संध्याकाळचे वाजलेत 4:45. तर मित्रांनो, मी चालू आहे नदीवरती. आम्ही जो बांधून धरलेला नदीवरती तो बघायला जातो मी, कसं आहे तो. ॲक्च्युली पाणी आलं भरपूर नदीला, तर आहे का वाहून गेला ते आपल्याला जाऊन बघायचं आहे. ते काय अवस्था झाली ते. हे बघा, हे जे ओढे आहेत ना छोटे छोटे, ते पूर्णपणे सुकले होते. आता मध्ये पाऊस पडला ना, त्यामुळे बघा परत पाणी जाऊ झालं पर्यानं. हे बघा, इकडे सुद्धा पाणी आहे. हा बघा, इथून सुद्धा पाणी येतोय. इतका पाऊस पडला जोरात, त्यामुळे सर्व झरे होते ते परत पाझरले आहेत. नदीला सुद्धा ना खूप पाणी आलं होतं. नदीला भरपूर म्हणजे पूर्ण गढूळ पाणी आलं होतं. आम्ही जो उतार करायचो ना नदीवरती, तो उतारसुद्धा मोडला होता, म्हणजे आपण उतार करू शकत नव्हतो, इतका पाणी आला होता. तर तो पाणी याच्या आधी आमचा बांधून वाहून गेला होता, तेव्हा नॉर्मल पाणी आला होता. तेव्हा रात्री मी गेलो होतो ना खेकड्यांना, तेव्हा बघितला होता. तेव्हा तर आमचा जो मेन असतो मोर्चा आम्ही उभा करतो, तो पूर्ण मोडला होता, तो पूर्ण वाकला होता, त्यावरून पाणी जात होता. आणि 2 दिवसांनी ना खूप पाणी आलं होता. त्यानंतर आम्ही कोण काही बघायला गेलो नाही नदीवरती, काय असं झाली अवस्था त्याची बांधण्याची. आज बहुतेक 10 ते 12 दिवस झालेत, आणि थंडीसुद्धा पडायला लागली आहे. आता मासे मिळाले असते आम्हाला बांधण्यामध्ये, पण सध्या असं झालं की आम्ही सर्व आता कामाला लागले आहोत, काय कुणाला टाईम मिळत नाही. कारण आम्ही सर्व ते आमच्या ग्रुपमध्ये सर्व जर मिस्त्री आहेत, ते सर्व आता कामाला लागलेत. मी सुद्धा आता गवत कापायला काम घेतो, त्यामुळे मस्त टाईम मिळत नाही. तर मी आज गेलो होतो लोणेरेला, गावातल्या एकाची गाडी घेऊन रिपेअर करण्यासाठी. तर मी आज लवकर आलो, तर बोला जाऊया आपण नदीवरती आणि बघूया काय अवस्था झाली ती आपल्या बांधण्याची. आम्ही मेहनत घेतली होती 2 दिवस, पण आम्हाला 2 दिवस मासे नाही खायला भेटले. पहिल्या दिवशी धरला, त्या पहिल्या दिवशी वापस वाहून गेला, आणि सेकंड टाईम धरला 2 दिवस पाणी कमी होता, पण त्याची ते मासे पडत नव्हते, कारण पाऊस पडत होता, त्यामुळे मासा पडत नव्हता. आणि मासा पडायला चालू झाला, आणि नदीला आला पाणी, पूर्ण वाहून गेलं आहे. तर आता आम्हाला परत जायचं आहे 1 दिवस बांधण धरण्यासाठी. तर बघूया आता आपण जाऊन परत नदीवरती काय अवस्था आहे ती. त्या ठिकाणी आम्ही बांधण धरतो ना, तिथे ना देव आहेत माऊलाबादचे म्हणून, तर आपल्याला त्या नैवेद्य द्यायचं आहे. तर आम्ही सध्या टाईम नसल्यामुळे आम्ही कसं आज न उद्या असं करतो आहे. आपला बांधण जर चांगला असेल, आणि समजा 2-3 तासामध्ये जर का आपल्याला तो रिपेअर करू शकतो असं असेल, तर आम्ही दुपारनंतर जाऊन ते बांधण रिपेअर करून आम्हाला नैवेद्य द्यायचे आहे. त्यासाठी आमची धावपळ चालू होती, कारण आता थंडी इतकी पडते, अक्षरशः ना खूप थंडी पडते. म्हणून मी आज बघायला जातो आहे टाईम मिळाल्यामुळे. नंतर आल्यावरती ठरवू कधी जायचं ते. तर आता मी बहुतेक आमच्या रानामध्ये आलो. इकडे बघा, माझ्या मागे पाहू शकता आपण. इकडे बघा, गवत पूर्ण सुकलं आहे आता. जेव्हा थोडंसं मध्ये ओलं आहे, हिरवेगार आहे. बघा इकडे सुद्धा बघा, आपण पाहू शकतो. संध्याकाळचे वाजलेत 5 वाजे आले आता सुद्धा पर्याला पण पाणी आलं इथे. बघा, हे बघा इथे, हे बघा इकडे हा पाणी ना, हा पूर्ण सुकला होता पाऊस नसल्यामुळे. आता बघा पाणी चालू झालं इकडे. पाऊस जाऊन आता 4-5 दिवस जास्त झालेत, तरी अजून पाणी आहे इकडे. हे बघा खाली बघा, फुल पाणी चालू आहे अजून पर्याला. हे बघा, हे जे शेत आहेत ना, ते पूर्वी आम्ही इथे भात करायचो. हे बघा इकडे, हा आमचाच शेत आहे, माझाच. हे बघा इकडे आम्ही पूर्ण भात करायचो, त्यामुळे ना शेतं म्हणजे मस्त वाटायचं. आता बघा पूर्ण गवत झाला ह्या साईडला. आता इकडे परत कोणी काय भात करू शकत नाही, आणि आता दरवर्षी अशीच इकडे अवस्था होणार ह्या जमिनीची. इकडे आम्ही ना खूप सारं भात पिकवलं होतं. इथे वरती आम्ही नाचणी केली होती. इथे वरती माझी खोप होती, इथे वरती आम्ही इथे झोपायला सुद्धा यायचो रात्रीचं. पण आता ना इकडे कोण येत नाही. ॲक्च्युली ना आमच्याकडे ना डुकरं आणि माकडांचा खूप त्रास असल्यामुळे लोकांनी शेती सोडली. आमच्या गावात तुम्हाला सांगतो, फक्त एकाने फक्त भात शेती केली होती गावाच्या खाली, असं लांब. आणि बाकीच्या 3-4 जणांनी गावाच्या शेजारी, आम्ही ते हलवा बोलतो, जी नाचणी करतात, हलवा म्हणून, तो लवकर पीक तयार होतो, अशी केली होती. बाकी 90 ते 95% लोकांनी भात शेती करणे सोडून दिले आमच्याकडे.
कारण डुकरं काय ठेवत नाहीत. रात्रभर डुकरं येतात आणि दिवसभर वांदरं असतात, केलटी असतात. त्यामुळे लोक अक्षरशः कंटाळलेत भात शेती करण्यासाठी. म्हणून लोकांनी शेती सोडून आता लोक बहुतेक मुंबईलासुद्धा गेलेत. नेमकीच लोक आहेत जे आता गावी आहेत. हे बघा हे आहेत ना, ह्यांना आम्ही पुरी लाग म्हणजे लाग. हा गवत आहे ना, गवत लोक भात शेती भाजण्यासाठी काढायची. पूर्वी जेव्हा इकडे ना म्हणजे जर गुरं शिरली ना गवत कापायच्या आधी, तर संध्याकाळी घरी लोक यायची बोंबलत, तुमच्या गुरांनी आमचा लाग खाल्ला म्हणून. आता बघा, आता त्याला कोण विचारत नाही ह्या गवताला. इकडे बघा आता हा असाच कुसून जातो इकडे. हा बघा पाऊस येतो बघा किती मोठा गवत आहे इकडे. बघा इकडे तरी त्यातून गुरं शिरून बघा असं गवत खाली पडलं आहे. नाही तर पुरी भांडणं व्हायची प्रत्येकाच्या घरी संध्याकाळची गुरांनी खाल्ल्यावरती. हे बघा हा सुद्धा पर्या बघा किती जोरात वाहतोय. हे बघा फुल पाणी चालू झालं इकडे पर्याने. हे बघा फुल पाणी चालू झालं इकडे. हा बघा हा पाणी पूर्ण बंद होता. असं बोलतात की हा आता जर पाऊस पडतो ना तर पाणी वजनाला जड असतो, तो आहे ना पाणी सहसा लवकर पाणी जिरत नाही. आता मी आलो आहे नदीजवळ. इथे जवळ नदी आहेत आमच्या इकडे. माझ्या साईडला बघा इकडे पूर्ण जंगल आहे, इकडे पूर्ण जंगल आहे दोन साईडला. बघा इकडे वरती बघा, इकडे खाली बघा. आम्ही रस्ता केल्यामुळे थोडा रस्ता इकडे दिसतो आम्हाला पायाखाली. आम्ही मासे काय खाल्ले नाही, रस्ता केला आम्हाला. कसं आता इकडे आम्ही मासे नाही येणार डेली मासे मारण्यासाठी, कांडले सोडण्यासाठी. तो आमचा फायदा आला. आम्ही कसे ना कसे मासे खाणारच. आम्ही कांडले सोडून खाणार किंवा मारून खाणार बॅटरीवरती. पण रस्ता असल्यामुळे कसं आपल्या चालाय बरा पडतो कालोखातून वगैरे. त्यामुळे आम्ही रस्ता केला आहे बघा इकडे मागे. हा बघा रस्ता, पुढे रस्ता कसा केला आहे या साईडला. म्हणजे कसं आपण बिंदास इकडे रात्री येऊ शकतो मासे मारण्यासाठी. पायाखाली आपल्याला स्पष्ट दिसतं पायाखाली. बघा इथे खाली नदी आहे इथे. हा बघा रस्ता कसा आहे का रस्ता असा कोणी केलेला नदीकडे. फक्त इकडे गुरांना येतो, इकडे माशाने येतो आणि इकडे घोडे येतात फक्त. रस्ता बघा अजून कसा आहे, एकदम चकाचक रस्ता केलेला इकडे. आपण नेहमी येतो म्हणजे रस्ता क्लिअर पाहिजेच, त्यासाठी आम्ही रस्ता केला आहे. हे बघा आपली खाली नदी आली आहे इकडे. आपण जाऊन बघूया आपली काय अवस्था झाली ती आपल्या नदी पारण्याची. हे बघा इकडे भरपूर पाणी येऊन गेला होता ह्या साईडला. हे बघा पाणी इकडे. ही आम्ही बघा 300 रुपये खर्च करून कागद आणला होता आणि फक्त एकच दिवस आम्ही फक्त राहिलो याच्यावरती. हे बघा अरे आमचं बांधून चांगलं आहे. हे बघा थोडंसं फक्त उडालं आहे वरती. हे बघा ना, थोडंसं फक्त उडालं आहे. बाकी आमचं बांधून ओके आहे, म्हणजे आम्ही येऊ शकतो इथे माशांना. बघा हे बघा हा बघा इथे जो आहे ना मोठा, तो मोठ्यापर्यंत उडाला होता. बाकी बरोबर सगळं आहे, पुढे काय जगायची आता गरज नाही. आता आपण आपला हुदा काय बघूया, आपण बरोबर चेक करूया. हे बघा मी तर आलो नदीवरती. संध्याकाळचे वाजले 5:15. मागे पाऊस होता बघा आमचा बांधणा इथे आहे. इथे बघा इथे आमची मेहनत होती. मासा मला काय भेटले असे 100% मासे आम्ही खाल्ले असते. तर पाणी आल्यामुळे ना आमचे पूर्ण वाहून गेला. पण त्यानंतर आम्ही कोण आलोच नाही बघण्यासाठी. हे बघा मी आता आलो आहे 8 दिवसाने. हे बघा इथे थोडंसं वाहून गेलं आहे. इथे ही शिला आम्हाला 1 तासभर काम आहे. इथे मागे बांध घ्यायला लागेल आणि तिकडे आहे. बाकी आमचा काही मोठे बांध वाहवलं नाही. आम्ही तर मजबूत काम करतो. तर आता आपण नक्की करूया कधी आपलं यायचं ते नदीवरती, आणि आपण नक्की आपण बांधून धरू 2 दिवसाने. आपल्याला नैवेद्य द्यायचं ते द्यायचं आहे. चालेल चला आपण आता घरी जाऊया परत, आणि आपण परत येऊया 2 दिवसाने. कारण मला तर खूप बरं वाटलं का आमची मेहनत घेतलेली थोडीफार चांगली आहे, म्हणजे पूर्ण फुकट गेली नाही. आम्ही कधी येऊ शकतो आता 1-2 दिवसामध्ये, आणि परत आम्ही बांधून धरू शकतो आणि परत थोडे वेळाने मासे खाऊ शकतो आम्ही. चला हा जो बघा ना, हा बघ इथून ना पाणी जास्त, इथे पाणी जास्त ओढतो इकडे. त्यामुळे ना बहुतेक मासा ना इतर मासा खाली गेला असणार 100%. कारण आपला ना इथे बघा, इथे आपला मोर्चा होता. हे बघा हा बघा हा आहे ना, हा बघा हा जो आमचा मोर्चा ना, मोर्चा बघा हा जो मोर्चा आमचा होता तो असा आम्ही बघा असा मोर्चा केला होता समोर आहे तसा. पण हा ना पाण्याच्या लोडमुळे हा दबल्या गेल्यामुळे ना हा म्हणजे क्रॉस झाला, क्रॉस झाल्यामुळे हा पुढा उडाला. हे बघा पाऊस येत आहे बघा. हे बघा खाली, हे बघा इथून खाली मासा जाऊ शकतो इथे ना. बघा हा इथे मोठा होल आहे. तर आम्ही आता कसं आता पाण्याचा एवढा पैसा नसल्यामुळे आम्ही ना इथे तात्पुरता जर काटेला उभ्या गेला ना तरी इथे आपल्याला आपण पाणी आणू शकतो इथे.
तर बघा इकडे पूर्ण ओके आहे. ह्या साईडला आपल्या या साईडला काय करायची गरज नाही आहे. तर तो एक मोर्चा आहे मजबूत, हा एक मोर्चा आहे. हा इथला मोर्चा पडल्यामुळे आपल्याला इथे थोडं मेहनत मिळत आहे. बाकी काही आपले मेहनत जास्त नुकसान केले नाही पाण्याने. बघा ह्या साईडने पाणी गेलं आहे वाहून. बघा ह्या साईडने पाणी गेलेलं आहे. त्या दिवशी मी बोललो ना पाणी यायला गडून. हा बघा असा इकडून पाणी वरतून येऊन ह्या साईडून येऊन असा इथे पाणी इथून खाली गेलं आहे. हा बघा इथे वरती पाणी आलं होतं. बघा ह्या साईडला पाणी आलं होतं. पण हे बघा हा आमचं घर आहे इथे आम्ही केलेला. इथे वरती काही पाणी आलं नाही. हे बघा आम्ही कागद लावला इथे वरती आम्हाला झोपण्यासाठी. हे बघा आमचे कपडे वगैरे इथे आहेत. आम्ही कसे इथे झोपायला येतो ना त्यामुळे आम्ही इथे कपडे ठेवतो. हात घाला गेले बांधत नाही असं आमचे कपडे ओले होतात त्यामुळे इथे असतो आम्ही ठेवतो बांधून. तुम्हाला बोललो ना इथे आमचे ते देव आहेत. तर हे बघा इथे खाली देव आहेत. हे बघा इथे खाली देव आहेत. तर आपल्याला त्यांना निवेद्य द्यावा लागतो आणि आम्ही त्याला पहिला मांजण घालतो मांजण. तर हे बघा हे ते देव आहेत. हे बघा हे दोन आहेत आणि दोन इथे खाली आहेत. हे बघा इथे खाली दोन आहेत. हे बघा तर ह्यांना आपल्याला मांजण घालून त्याची पूजा करायला लागते आणि आपल्याला तो नैवेद्य द्यावा लागतो. त्यासाठी आम्हाला यायचं आहे. मासे तर मी खात नाही ना नदीचे. बाकी आपल्याला मासे मारायची खूप हौस आहे. मासे गजाऱ्या मासे पकडणे, कांडल सोडून पकडणे, चातीच्या बॅटरीवर पकडणे मला खूप आवडतं. मी मासे काही खात नाही पण मी येतो. आतासुद्धा बघा आताच मी जस्ट गोरेगाववरून आलो. घरी चहा प्यालो तर लगेच निघालो इथे बघण्यासाठी आलो होतो. पण बघितलं आपण 2 दिवस मेहनत घेतली होती. आपली मेहनत तशीच आहे. थोडीशी फक्त थोडासा कुठे फक्त ढगलला आहे पाण्यामुळे. तर आपण काही असं काय आपल्या जास्त मोठे मेहनत नाही. थोडीशी मेहनत आहे आपण ती रिपेअर करू शकतो 100%. तर आता बघूयात आम्ही कधी नक्की करतो होतो बांधण घालायचा परत 2-3 दिवसांनी आम्ही बोललो होतो. आम्ही येऊ 2-3 दिवसांनी नक्कीच आणि धरू शकतो आम्ही. तर आता जातो घरी मी आणि घरी जाऊन आमचे जे आहेत पार्टनर त्या सांगतो अवस्था काय ती बांधण्याची. आणि बघूया परत बांधण धरून आपले मासे काय मिळतात का. कारण की आमच्यावरती जो वडोली गाव आहे ना तिकडे मासे परत पडायला लागले होते थंडीचे. कारण आपण जो जिताडा बोलतो मासा तो अजून म्हणजे मिळाला नव्हता आम्हाला. तो थंडी पडली ना की मासा तो खाली उतरतो पाण्यातून. आम्ही तिला कोमट बोलतो. कोमट कालचेडू परत शिवडा आणि राहिला एखादी ती कोकर. हा मासा कसा लास्टला उतरतो पाण्यातून. ते बाकी होते आता ते गेले असे काही सांगू शकत नाही. तसंच आपण ह्याच्यात प्रयत्न करूया बांधण धरून बघूया. आपल्या नशीब असेल तर आपल्याला 100% मासा मिळेल खायला. चला आता भेटू आपण ज्यावेळेस आपण नदीवर येऊ त्या दिवशी आपण पार्टी करणार 100%. चिकन आणून देवाला परत नैवेद्य द्यायचं होतं देऊ आणि त्यानंतर आपण पार्टी करू. मासे मारू आणि चिकन पार्टी करू. त्या सर्वजण असतील 8-9 जण आम्ही असू सर्वजण आमचे ग्रुप मेंबर. तेव्हा आपण परत नवीन एक व्हिडिओ बनवू. मग पुन्हा भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी. थंडी पडली आता. चला.